मला समजलं की महाराष्ट्रामध्ये जो सर्वात मोठा जिल्हा आहे नगर जिल्हा अहमदनगर, या अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्र आणि समृद्धी आणि पुरेपूर्ण असा आहे. परंतु याच जिल्ह्यातला आपण ज्या भागातून आलेला पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो, कारण अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष असतं, पाणी कमी असतं. परंतु अशा या पारनेरमध्ये अण्णा हजारे असतील किंवा तुमच्यासारखे प्रतिभावंत साहित्यिक असेल, अशी जी काही रत्न दडलेली आहे, म्हणजे हा मातीचा काहीतरी त्या ठिकाणी वेगळेपण असलं पाहिजे त्या पारनेरमध्ये. अशी चांगली रत्न या ठिकाणी उदयाला येतात, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. तर मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की कवितेची सुरुवात करत असताना 10वीला असताना म्हणजे 9वीपासून तुम्ही कवितेची सुरुवात केली, परंतु साहित्याकडे वळत असताना किंवा कादंबरी लिहित असताना असा काहीतरी अपघातांनी म्हणा किंवा काही स्पार्क निघाला का? अशा काही स्पार्कमुळे तुम्ही या फील्ड साहित्यामध्ये पडलात का? आहे ना वेळ? यानंतर इथे फिनिश होते आपला प्रोग्राम. नाही, त्या प्रश्न सरांनी फार महत्वाचा प्रश्न विचारला की ठिणगी कुठं पडते. आपण काहीतरी थोडं थोडं छोटं छोटं लिहित असतो. फेसबुकवर बऱ्याच जण लिहितात, ती सुद्धा अभिव्यक्ती अतिशय सुंदर आहे. कारण जिथं प्रकाशक दारात उभे करत नाही तिथं फेसबुक हे अत्यंत उत्तम साधन आहे. इंस्टाग्राम किंवा ब्लॉग असेल खूप उत्तम साधन आहे. त्याचा स्मार्टली आपण उपयोग केला पाहिजे, हाताळलं पाहिजे. आणि खरी सुरुवात तिथूनच झाली. तसं पाहिलं तर आपले माळशिरसचे दशरथ यादव आहे, त्यांनी साप्ताहिक पुणेरीमध्ये कविता पहिली छापली होती 96 साली. आणि नंतर माझा हास्य सम्राटाची व्यथा, त्यावेळेस मी झी मराठीला हास्य सम्राट झालो, आणि त्यानंतर मग हास्य सम्राटाची व्यथा नावाचा एक 28 पानाचा लेख प्रकाशित झाला होता. त्यातला काही भाग फेसबुकवरती होता. तर त्यात मान्यवरांनी फेसबुकवरच्या त्या काळातल्या सांगितले असं दीर्घलेखन होऊ शकतो, पण याच्याकडे फार वळालं नाही. तर अक्षरपिरी नावाचं एक ललित वाङ्मय होतं, नियतकालिक होतं. त्यामध्ये हा लेख आल्यानंतर महाराष्ट्रभरातून त्याच्यावर खूप चांगला वर्षाव कौतुकाचा झाला. आणि त्या अक्षरपेरणी जे बाळासाहेब घोंगडेंचं आहे, तर त्या अक्षरपेरणी नियतकालिकेचे 500 सभासद वाढले महाराष्ट्रभरात एका लेखामुळे. आज पण एक सकाळला लेख आहे माझा, अजून मी वाचला नाही तो. असाच आजचा जसा आलाय रविवार सकाळला, तसाच एक लेख आला होता. तर त्यातून इतकी प्रेरणा मिळाली की अरे असं दीर्घलेखन करा तुम्ही, हे खूप चांगलं होईल. त्यानंतर मी फेसबुकवरून ते सगळे लेख हटवले, कारण ते लेख घेऊन स्वतःच्या पुस्तकात स्वतःच्या नावाने छापणारे लेखक सुद्धा मला भेटले. सविता त्यांना माहिती वाङ्मयचे एवढे प्रकार फार मोठे आहे. औरंगाबादला एका कवितेच्या स्पर्धेला मी जज म्हणून होतो. तर तिथं किती चिकण्या पोरी पाहिला तरी घराकडेच वळतात पाय, आणि आपलीच बायको असते, आपलीच ऐश्वर्या राय. अशा टाळ्या वाजल्या होत्या त्या पोराला. आणि त्या पोराला म्हणलं कधी लिहिली, याच्यामागची भूमिका काय? तो म्हटलं अमक्या तमक्या साली लिहिली. त्याला मी फेसबुकवर पेपरचं कात्रण दाखवलं. म्हटलं ही कविता माझी 4 वर्षापूर्वी पेपरला येईल. ज्या सोनाराच्या दुकानातून चोरायचं तिथंच मोडायला घ्यायचं. असं काय करू नको. बरगड्या मोठ्या वाचून तू म्हणजे प्रभाव असावा, संस्कार असावे, पण पाऊलवाट स्वतःची असावी, पण जसंच्या तसं कुणाचं घेऊ नये. तर त्यानंतर मी ते दीर्घलिखाण केलं. आणि हळूहळू लिहित असताना मग 8 वर्षापूर्वीची बीजं रोवली. आता 9-10 वर्ष समजा त्याला 8 वर्षापूर्वी लिहायला लागलो. तर लोक म्हणतील काय आज लिहायला बसलं 2-3 महिन्यात झालं, असं नाही. 8 वर्ष लिहित होतो. दररोज किती लिहिलं, कसं लिहिलं, कुठल्या दिवशी किती पानं लिहिली, खरडा कितवा, हे सगळे असे क्रमांक सहित लिहिलंय. ऑफिसचं 11 तासाचं काम सांभाळून लिहिलंय. असे 850 तास मी बैठक मारलेली. ऑलरेडी आंबळे नावाच्या गावात म्हणजे राजजगतापांच्या गावात इतके कष्ट केले, ती कंबर तर गेलेलीच होती पूर्ण. आणि ही बैठक मारून लिहून त्या भावनांचा सगळा वेग आवेग सांभाळून अक्षरशः मनाची सुद्धा आत्म्याची सुद्धा झीज झाली. 850 तास ती लिहिली. आणि त्यानंतर एक भाकर 3 चुली समोर आली.